2 दिवसापूर्वी तुम्हाला आठवत असेल तर मातोश्रीवर एक बैठक पार पडली होती, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सगळ्या खासदारांना त्या बैठकीसाठी बोलावलं होतं. पण त्या बैठकीनंतरच चर्चा सुरू झाली होती की ऑपरेशन टायगर हे महाराष्ट्रामध्ये आता सक्रिय झाले. त्याचं कारण असं होतं की बैठकीला 5 खासदार हे अनुपस्थित राहिले. अर्थात त्यावेळी वेगवेगळी कारणं दिली गेली होती. कोणाचा मुलगा ॲडमिट होता, कोणाची पत्नी ॲडमिट होती, कोणी धोंड्याच्या कार्यक्रमाला गेलं होतं, तर कोणाला त्यांच्या मुलाच्या प्रचारामध्ये ते व्यस्त होते आणि त्यामुळे ते या बैठकीला येऊ शकले नाहीत असं सांगण्यात आलं होतं. याच्यामध्ये नागेश अष्टीकरांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच आहोत हे स्पष्ट केलं होतं. पण बाकीच्यांची प्रतिक्रिया काही समोर येऊ शकलेली नव्हती. संजय राऊतांनी नंतर माध्यमांसमोर येत सांगितलं होतं की जे खासदार इथे उपस्थित राहू शकले नाहीत ते ऑनलाईन उपस्थित होते आणि त्यांनी आपण एकत्र असल्याचं किंवा उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं सुद्धा म्हटलं होतं. पण खरंच तसं झालं होतं का? खरंच ते ऑनलाईन उपस्थित होते का? हा सगळा प्रश्न होता. तुम्हाला आठवत असेल तर नागेश अष्टीकरांचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे या खासदारांना सोबत राहण्याचं आवाहन करत होते आणि त्याचबरोबर तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन उद्धव ठाकरेंसोबत किंवा शिवसेनेसोबत, ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असल्याचं स्पष्ट करा, असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. याच्यामध्ये केवळ एक पत्रकार परिषद झाली नागेश अष्टीकरांची, मात्र इतर जे अनुपस्थित खासदार होते त्यांनी कुठलीही पत्रकार परिषद घेतली नाही किंवा त्यांनी माध्यमांमध्ये तसा कुठला बाईट सुद्धा दिला नाही आणि म्हणूनच ऑपरेशन टायगर सुरू झालंय अशी चर्चा या सगळ्या निमित्तानं सुरू झाली होती. कट्टू 2 दिवस, काल रात्रीचा दिवस, काल रात्री या सगळ्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली, कारण ठाकरेंचे काही खासदार दिल्लीला गेल्याच्या बातम्या सुरू झाल्या. त्याचबरोबर एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीला गेल्याचं म्हटलं गेलं होतं आणि या सगळ्यामध्ये अरविंद सावंत यांनी जे लेटर ओम बिर्लांना दिलं त्याच्यामधनं तर स्पष्ट झालं की ठाकरेंच्या पक्षामध्ये सगळं काही अलबेल आहे असं नाहीये. त्यांचे खासदार फुटण्याची शक्यता वर्तवली जाते. या सगळ्या प्रकारामध्ये संजय राऊत यांनी काही ट्विट्स केले. खरं तर त्यांनी सलग ट्विट्स केलेले आहेत आणि आज सुद्धा ते ट्विट करतायत, ज्याच्यामध्ये खरं तर एक प्रकारे आपण हे म्हणू शकतो की संजय राऊतांनीच स्वतःच हे खासदार फुटतायत किंवा ते वेगळा गट स्थापन करतायत याच्यावर शिक्कामोर्तब केले. कारण संजय राऊतांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर आपल्याला संजय राऊतांचे ट्विट्स बघायचे आहेत आणि कुठले खासदार हे सध्या एकनाथ शिंदेंसोबत किंवा वेगळा गट स्थापन करू शकतात हे सुद्धा समजावून घ्यायचं आहे. तर मी जसं म्हटलं की काल रात्री जेव्हा या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि एक एक खासदार हे दिल्लीला जात आहेत असं लक्षात येऊ लागलं, त्यानंतर संजय राऊतांनी एक ट्विट केलं होतं. त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की अपना सपना मनी मनी महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे असं त्यांनी म्हटलं आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं होतं. म्हणजे काल रात्रीच संजय राऊतांनी एक प्रकारे हे मान्य केलं होतं की त्यांचे खासदार फुटत आहेत आणि 15 कोटी रुपयांचा ॲडव्हान्स दिला जातोय हे सुद्धा त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी एक ट्विट केलं, म्हणजे मुवा मोइत्रा ज्या तृणमूलच्या खासदार आहेत त्यांनी संजय राऊतांच्या ट्विटला एक रिप्लाय केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की फक्त 15 कोटी रुपये देत आहेत का? आमच्या जे खासदार आहेत त्यांना तर 4 कोटी तर सुरुवातीला दिले आणि त्यानंतर 1 कोटी हे प्रत्येक महिन्याला असे 36 महिने त्यांना देण्यात येणार आहे असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुमचे खासदार केवळ 15 कोटीला विकले गेले का किंवा गेले का असा जो सवाल आहे तो महुआ मोइत्रांनी विचारला होता. त्याच्यावर संजय राऊतांनी पुन्हा एकदा उत्तर दिलेलं आहे. संजय राऊतांनी काय म्हटलं, अपना सपना मनी मनी नो नो महुआजी, द मिनिमम सपोर्ट प्राइस इज फिक्स्ड ॲट ₹50 करोड पर MP कंसामध्ये 50 खोके. 15 करोड इज जस्ट अ ॲडव्हान्स. फ्रँकली दीज पीपल आरंट इवन वर्थ ₹50,000. देअर प्राइस हॅज ओनली गॉन अप बिकॉज ऑफ द शिवसेना अँड TMC ब्रँड लेबल असं उत्तर संजय राऊतांनी दिलं. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की काही 15 कोटीला विकले, 15 कोटीला गेलेत असं नाही आहे. 15 कोटी तर केवळ त्यांना ॲडव्हान्स दिलेला आहे. यांना तर 50 कोटी रुपये द्यायचं मान्य केलेलं आहे आणि खरं तर या जे खासदार जाऊ शकतात किंवा जे फुटू शकतात त्यांची 50,000 रुपयांची सुद्धा किंमत नाही आहे. शिवसेना आणि जे TMCचे खासदार फुटून गेलेत त्यांच्या मागे TMC हाचा ब्रँड होता, या खासदारांमागे शिवसेनेचा ब्रँड होता, म्हणून त्यांना ही सगळी किंमत मिळते असं सुद्धा संजय राऊत यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता त्यानंतर काय त्यांनी काही जशा अशा बातम्या येत आहेत किंवा राजाभाऊ वाजेंची सुद्धा चर्चा सुरू झाली, कारण राजाभाऊ वाजे हे सुद्धा दिल्लीला दाखल झालेले आहेत. राजाभाऊ वाजेंनी एक बाईट सुद्धा दिलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची पार्लिमेंटरी मीटिंग ही बोलवलेली आहे आणि त्या मीटिंगला मी दिल्लीमध्ये गेलेलो आहे. मी कुठल्याही अशा फुटूर गटासोबत किंवा शिंदेंसोबत जाण्यासाठी गेलेलो नाही आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. संजय राऊतांनी एक पोस्ट केली आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की मीडियाची कमाल आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे दिल्लीत उद्योग समितीच्या बैठकीसाठी निघाले आहेत आणि इकडे बातम्या वेगळ्याच दाखवत आहेत. नागेश अष्टीकर हिंगोली खासदार म्हणाले
मी हिंगोलीत आहे, पण लोक माझी खोटी सही करू शकतात. आता हे जे लोक आहेत त्यांना यावेळी जनता आणि शिवसैनिक सोडणार नाहीत हे नक्की, असं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलं. त्यांचं म्हणणं आहे की नागेश अष्टीकर हे हिंगोलीतच आहेत, ते कुठेही जात नाही आहेत. दुसरीकडे राजाभाऊ वाजे हे सुद्धा एका वेगळ्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये गेलेले आहेत, असं संजय राऊतांनी याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. अर्थात संजय राऊतांचे दावे आहेत, पण जोपर्यंत हे सगळे खासदार किंवा त्यांचे लेटर समोर येत नाही तोपर्यंत शक्यता अनेक वर्तवल्या जात आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा एक तासाभरापूर्वी संजय राऊतांनी ट्विट केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी एका विमानाचा फोटो टाकलेला आहे, ज्याच्या त्या फोटोसोबत लिहिलेलं आहे की ऑपरेशन टायगरसाठी आलेले विमान नांदेड विमानतळ. एक चार्टर्ड प्लेन दिसतंय, ज्याच्यामध्ये त्याच्यावर कॅप्शन हे त्याच्यामध्ये संजय राऊतांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यासोबत ते म्हणतायत की नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान उतरले, ऑपरेशन टायगरचा सिम्बॉल केला त्यांनी. टायगर नावाखाली 2 खासदारांना उचलून निघून जाते, यांची रिक्षात फिरण्याची अवकात नव्हती. खाजगी विमानाने फिरणे एवढी किंमत ठाकरे नामामुळे वाढली. प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल. डरपोक कोल्ह्यांच्या पळवापळवीला टायगर का म्हणता, असा सुद्धा सवाल हा संजय राऊतांनी त्यांच्या जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये विचारलेला आहे. त्यामुळे संजय राऊत आता या सगळ्यामधल्या ज्या पोस्ट करतायत, संजय राऊतांची आणि अरविंद सावंतांची पत्रकार परिषद होणार होती असं सुद्धा म्हटलं गेलं होतं, परंतु सध्या तरी ही पत्रकार परिषद अजूनही झालेली नाही. हा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड करत होतो तोपर्यंत तरी झाली नव्हती. आता आपण परत येऊयात रविवारच्या बैठकीकडे. रविवारच्या बैठकीमध्ये काय झालं होतं, त्याच्यामध्ये जे 5 खासदार आहेत ते उपस्थित राहिले नव्हते. काही खासदार हे त्या बैठकीला उपस्थित होते. त्याच्यामध्ये संजय दिना पाटील यांचा सुद्धा समावेश होता. संजय दिना पाटील हे मुंबईमधले खासदार आहेत आणि जेव्हा माध्यमांशी त्यांनी संवाद साधला किंवा माध्यमांना ते म्हणले की तुम्ही मला या सगळ्या गोष्टी परत परत का विचारतात, ते त्रासलेले होते. मुंबई तक्षी सुद्धा त्यांनी संवाद केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की जेव्हा निमंत्रण येईल तेव्हा बघू, सध्या तरी अजूनही मला असं कुठलंही निमंत्रण आलेलं नाहीये. पण त्यांनी कुठेही हे स्पष्ट केलेलं नाहीये की ते उद्धव ठाकरेंसोबतच राहतील किंवा ते शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार नाही. त्यामुळे ते केवळ निमंत्रणाची वाट बघतात असं तरी सध्या त्यांच्या त्या सगळ्या व्हॉइस क्लिपमधनं समोर आलेले आहे. ती व्हॉइस क्लिप तुम्ही मुंबई तक्षा यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहू शकता. आता ठाकरेंचे 9 खासदार नेमके कोण आहेत ते आपण समजून घेऊयात आणि कुठले खासदार हे शिंदेसोबत किंवा वेगळ्या गटासोबत जाण्याची शक्यता आहे ते सुद्धा समजून घेऊयात. ठाकरेंचे खासदार आपण बघितले तर अनिल देसाई आहेत, अरविंद सावंत आहेत, संजय दिना पाटील आहेत, राजाभाऊ वाजे आहेत, संजय जाधव आहेत, संजय देशमुख आहेत, नागेश पाटील अष्टीकर आहेत, ओमराजे निंबाळकर आहेत आणि भाऊसाहेब वाकचौरे आहेत. हे खासदार हे एकूण खासदार हे शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आहेत. आता हे वेगळ्या गट स्थापन करण्याची कुठले खासदार जाऊ शकतात किंवा शिंदेसोबत कुठले खासदार जाऊ शकतात, तर त्याच्यामध्ये संजय जाधवांचं नाव आहे, संजय देशमुखांचं नाव आहे. हे दोघं तर जातील अशी शक्यता वर्तवण्यात येते, कारण स्वतः संजय राऊतांनी जो नांदेडचा फोटो शेअर केला होता त्याच चार्टर्ड प्लेननी हे 2 खासदार दिल्लीला गेल्याचं आता म्हटलं जात आहे. नागेश पाटील अष्टीकर सुद्धा जाऊ शकतात अशी शक्यता आहे. ते बघावं लागेल पण ते जात आहेत का. ओमराजे निंबाळकर यांचं सुद्धा नाव आहे, मात्र ओमराजे निंबाळकर हे पुण्यातला असल्याची माहिती होती, पण सध्या ते पुण्याच्या घरात आहेत की नाही हे याची सुद्धा ठोस माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे ते कुठे आहेत ते माध्यमांशी सध्या संपर्क करत नाही आहेत. त्यामुळे ओमराजे निंबाळकरांची काय भूमिका आहे ही सुद्धा समोर येऊ शकली नाही, परंतु ते सुद्धा शिंदेसोबत जातील अशी शक्यता वर्तवली जाते. भाऊसाहेब वाकचौरे हे सुद्धा जाण्याची शक्यता आहे आणि संजय दिना पाटील यांचं नाव आहे, परंतु संजय दिना पाटील जरी अजूनही निमंत्रण आलं नसल्याचं म्हणत असले तरी सुद्धा त्यांची सुद्धा शक्यता ही दाट वर्तवली जाते आहे. त्यामुळे बघावं लागेल की आता हे खासदार खरंच फुटून शिंदेसोबत जातात, वेगळा गट स्थापन करतात का. उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंत जे त्यांचे गटनेते आहेत त्यांनी ओम बिर्लांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की असा कुठलाही गट ते स्थापन करू शकत नाहीत आणि जर असं काही झालं तर शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची सुद्धा बाजू ही ऐकून घेण्यात यावी असं सुद्धा त्यांनी त्यांच्या लेटरमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे अनेक घडामोडी घडतात, या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. परंतु तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं, राऊतांनी जे ट्विट्स केलेले आहेत किंवा खासदारांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्याबद्दल तुमची मतं काय ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.